मित्रांनो, सप्रेम जय भीम. मी आहे ॲडव्होकेट सुधीर एच तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्ल्यू टायगर न्यूज चॅनल अमरावती महाराष्ट्र. मित्रांनो, प्रेक्षकांनो, आज परिचय एका खास व्यक्तिमत्वाचा या सदरामध्ये महाराष्ट्रातील अर्थात विदर्भातील अकोट येथील कायमचे रहिवासी असलेले आणि मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेले आणि भीमा तुझ्या जन्मामुळे या मराठी चित्रपटाचे प्रख्यात दिग्दर्शक ॲडव्होकेट संतोष खवले यांचा परिचय या सदरामध्ये आम्ही आपणास देणार आहोत. आणि आज रोजी आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांनी त्यांच्या या दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये कोणते चित्रपट आजपर्यंत निर्माण केले आणि भविष्यामध्ये त्यांचा कोणते प्रोजेक्ट प्रस्तावित आहेत त्यासंबंधीची बातचीत करत आहोत. मराठी चित्रपट दिग्दर्शक ॲडव्होकेट संतोष खवले यांच्याशी. मित्रांनो, सप्रेम जय भीम. मी आहे ॲडव्होकेट सुधीर एच तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्ल्यू टायगर न्यूज चॅनल अमरावती महाराष्ट्र. आज आम्ही या ठिकाणी 22 सप्टेंबर 2024 रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा या ठिकाणी जी प्रसिद्ध ऐतिहासिक फासेपारधी समाजाची शाळा आहे, प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा, आणि ज्याचे संचालक आणि व्यवस्थापक मतीन शंकरराव भोसले आहे, त्यांच्या या परिसरामध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आणि या ठिकाणी या मतीन भोसलेच्या व्यक्तिमत्वावर, मतीन भोसलेच्या शाळेवर, फासेपारधी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दिशेने वाटचालीवर एखादा चांगला चित्रपट निर्माण करावा अशी जी कल्पना आहे, 2016 आमचे मित्र प्रफुल्ल चिकटे साहेब पाटील, मुक्काम तेल्हारा, तालुका तेल्हारा आणि जिल्हा अकोला या ठिकाणचे यांची आमची भेट झाली होती. तेव्हापासून ते याचं काम सुरू करत होते आणि या चित्रपटाचं लेखनाची बाजू आणि निर्मात्याची बाजू त्यांनी सांभाळलेली आहे. आणि आज या ठिकाणी या माझ्यासोबत या चित्रपटाचे मुख्य दिग्दर्शक आणि डायरेक्टर जे आहेत ॲडव्होकेट संतोष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या चित्रपटाच्या निर्मितीसंबंधी आम्ही त्यांच्याशी बातचीत करतो. आपण आता हे जे चित्रपट क्षेत्रामध्ये आपण दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण या क्षेत्रामध्ये आपण कधी पदार्पण केलेलं आहे की हा आपला पहिला चित्रपट आहे? मी जवळजवळ 2022 गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन अच्छा या बॅनरखाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नागपूर बरं. याच्याशी संलग्नित आपलं प्रोडक्शन आहे गुरुमाऊली फिल्म. आणि 2022 पासून मी या प्रोडक्शन लाईनमध्ये आहे. तर याच्या आधी माझा भीमा तुझ्या जन्मामुळे नावाचा एक चित्रपट झाला, तो आता डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. आणि त्यानंतर लास्ट बेंच नावाचा एक मोठा स्टार कास्ट असणारा चित्रपट आहे. त्याचं माझं काम सध्या चालू आहे, म्हणजे करंट आहे, शूट वगैरे झालेलं आहे. आणि नंतर मला आमचे मित्र भेटले प्रफुल्ल चिकटे साहेब, आणि त्यांनी सांगितलं की मतीन सर नावाचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि मी ॲक्च्युली सर्व जाणत होतं, पण मी त्यांच्याकडून जाणून घेतलं तेव्हा मी त्यांचंही कुतूहल पाहिलं की मतीन सरांबद्दल यांना असणारा आदर, सन्मान आणि यांना त्यांच्याबद्दल जो मान सन्मान आहे तो मला जाणवला. आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही मला वेळ द्या आणि आपण मतीन सरांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनवू. तर त्यामुळे आम्ही हा प्रवास आता हे दिग्दर्शनाचा आपण आले तर हे कलागुण जे आहे आपल्यामध्ये, आता वकिली व्यवसाय म्हटलं की कोर्ट कचेरी, आर्ग्युमेंट आणि ड्राफ्टिंग आणि सगळा युक्तिवाद. मग इकडे आपण या दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे किंवा फिल्म निर्मितीकडे किंवा फिल्म प्रोडक्शनकडे आपण यावं हे आपल्याला कधी वाटलं किंवा आपण याचं काय प्रशिक्षण घेतलं की आपण स्वयंप्रेरण याच्यामध्ये आलेला आहात? मी याच्या आधी सर तुम्हाला सांगतो, ॲज अ लॉयर त्याच्या आधी पण मी शिक्षक आहे. अच्छा. मी एक म्हणजे आधी माझं D.Ed पण झालं होतं. बरं. आणि एक शिक्षक म्हटलं की तो कलाप्रिय असतो. बिलकुल. आणि मी जेव्हा विद्यार्थ्यांना सांगायचो तेव्हा मला लक्षात यायचं की आपण लोकांना सांगतो कला जोपासा, आणि आपण कुठंतरी एक चाकुरीबद्ध जीवन जगून राहिलो ॲज अ शिक्षक म्हणून. मग मी त्या फील्डमधून पहिले तर बाहेर निघालो, कारण जिथं आपल्या मनाला आवडेल
असं काम आहे त्या ठिकाणी कमी पैसे का मिळेना आपण काम केलं पाहिजे. पण जिथं आपण बंधनात आहे किंवा आपल्याला वाटते की नाही इथं आपल्याला मनासारखं होत नाही तर आपण ते फील्ड सोडायला पाहिजे. म्हणून मी डायरेक्शन लाईन मध्ये आलो, कारण मला या फील्ड मधली आवड होती. शिक्षकाच्या याच्यातून केव्हा सोडलं मग ते शिक्षकाचं काम? कोणत्या वर्षी? 2008-9 मध्ये डीएड झालं माझं. त्यानंतर मी शिक्षक म्हणून जॉब केला. त्यानंतर मग मी LLB केलं आणि LLB करून मग मी अकोला कोर्टावर माझी प्रॅक्टिस होती. आणि नंतर मग जेव्हा मला जाणवलं की आपण इथं पण थोडंसं मनाला पटून नाही राहिलं आणि आपली जी आवड आहे ती जोपासायला पाहिजे, म्हणून मग मी डायरेक्शन लाईन मध्ये 2022 मध्ये आली. आता हे जे मतीन भोसले तर आता एक सेलिब्रिटी झालेले आहेत. सगळं त्यांचं टाइम्स ऑफ इंडिया, नंतर लोकसत्ता, नंतर महाराष्ट्र टाइम्स, त्याच्यानंतर आता कौन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाखाचा पुरस्कार. तर एक राष्ट्रीय पातळीवर त्यांचं व्यक्तिमत्व पोहोचलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगला आणि शूटिंगला आपण कधीपासून सुरुवात करणार आहात? आमचा एक म्हणजे प्रोड्युसर आणि माझा एक ॲग्रीमेंट झाला. त्यानुसार आम्ही दिवाळी नंतर पहिला दिवस, गुरुवार म्हणजे 7 नोव्हेंबरला चित्रपटाला सुरुवात होईल चित्रीकरणाला. पण त्याच्या आधी जे प्री प्रोडक्शनचे काम आहेत, म्हणजे जसं आता नागपूर चित्रपट महामंडळातून चित्रपटाचं टायटल जे आहे ते रजिस्ट्रेट करणे, सरांची स्टोरी रजिस्टर करणे, त्यानंतर मग शूटिंगसाठी लागणारे लोकेशन घेणे, मतीन सरांकडून लिगली सर्व राईट्स घेणे, ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या आता आमच्या चालू आहेत. 7 नोव्हेंबरला मे बी 2-4 काही आठवडे मागं पुढे चित्रपटाला सुरुवात होईल. म्हणजे तुमचा मुहूर्त 7 नोव्हेंबरला सुरू होणार. तर आता या चित्रपटामध्ये एकंदरीत आपण हे जे शूटिंग आहे तर याला आपल्याला अंदाजे अपेक्षित किती कालावधीमध्ये हा चित्रपट पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला? माझ्या अंदाजे सरांची जी स्टोरी मी वाचली ती खूप खळतळ आहे आणि ते जर आपण जशीची तशी पडद्यावर दाखवतो म्हटलं तर एवढं मोठं आपण सर्व दाखवू शकत नाही, कारण सरांची लाईफ चित्रपटात बांधल्या जाईल एवढी छोटी नाही. तर त्यामुळे आम्ही त्यामधला महत्वाचा जो काही भाग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली त्यांची पूर्ण लाईफ स्टोरीच महत्वाची आहे, त्यामधला जो मोजका भाग आहे तो आम्ही दाखवण्याचा काही प्रयत्न करू. त्यासाठी एकंदरीत शूटिंगसाठी ते कलाकारांवर डिपेंड आहे की ते आमचा किती वेळ घेतात, म्हणजे किती रिटेक पडतात किंवा किती टायमिंग लागतो. तर एक अंदाजे मला वाटते 30-35 दिवसात शूट, म्हणजे 1.5 ते 2 मॅक्सिमम 2 महिन्यामध्ये तुमचा चित्रपट सगळा रेडी होऊन जाईल. नाही, शूटिंग होईल तुमचं, नंतर पोस्ट प्रोडक्शनची कामं चालू होती. अच्छा. आणि विशेष करून तुम्ही आता भीमा तुझ्या जन्मामुळे तर याला तर प्रचंड आता आम्ही बघतो युट्यूबवर सुरू आहे. तर पूर्ण महाराष्ट्रामधनं मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद मिळत आहे. आणि आता विशेष करून मी हे जे बघितलं तर चित्रपट म्हटलं की लोक मनोरंजनाचं साधन बघतात, चित्रपट म्हटलं की लोक कमर्शियल येऊन याच्यामधनं खूप सारा आपल्याला पैसा मिळाला पाहिजे, खूप संपत्ती आपण गोळा केली पाहिजे. पण भीमा तुझ्या जन्मामुळे हाही जर पाहिला तर कमर्शियल चित्रपट नाही, बाबासाहेबांच्या संघर्षावर तुम्ही तो निर्माण केलेला आहे. आणि आता फासेपारधी समाजातील एक जे संघर्षशील व्यक्तिमत्व आहे मतीन भोसले, हे सुद्धा आता याच्यावरचा जो चित्रपट आहे हा चित्रपटसुद्धा तुमचा कमर्शियल नाही आहे. तर आपण चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे किंवा सामाजिक चळवळ राबवणे हे सुद्धा आपलं याच्या मागचं कारण आहे का, उद्देश आहे का? सर, मुळात म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारांची जी चळवळ आहे ही चळवळ महाराष्ट्राला समजली पण पूर्णपणे ते जाणवलीच नाही. कारण बऱ्याच लोकांनी वाचलं किंवा आपल्या कृतीत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण कुठेतरी थांबले. पण आजही मतीन सरांसारखे व्यक्तिमत्व आहेत की जे फुले शाहू आंबेडकरांची चळवळ चालून राहिले. बिलकुल. भीमा तुझ्या जन्मामुळे असेल त्यामध्ये पण आम्ही तेच केलं की बाबासाहेबांचा जीवन परिचय सर्वांनी वाचलेलाच आहे. पण आम्ही त्या माध्यमातून बाबासाहेबांचा एक विचार घेतला की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा गुन्हेगार. बिलकुल. आणि संपूर्ण चित्रपटाची एक स्टोरी आहे, कॉलेजवर आधारित तो चित्रपट आहे. मुख्य हिरो जो आहे त्याला बाबासाहेब दिसतात, जसे लगेराव मुन्नाभाई मध्ये गांधीजी दिसतात, सेम त्याप्रमाणे बाबासाहेब दिसतात आणि त्याच्याकडून अन्यायाचा प्रतिकार करून घेतात. त्यामध्ये पण एक मेसेज आहे. आता जो प्रश्नचिन्ह नावाने आम्ही काम चालू करणार आहे त्यामध्ये पण मेसेज आहे की बाबा प्रश्नचिन्ह शिक्षणाचा शिकारी. तर या माणसाने शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही क्रांती घडून आणलेली आहे आजच्या काळामध्ये ती संपूर्ण जगाला माहिती व्हावी. आणि सरांचा जो मेसेज आहे किंवा फासेपारधी समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल यांना शिक्षण मिळावं यासाठी सरांची जी धडपड आहे ही माहिती व्हावी, हा सरांचा आणि माझा प्रयत्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी एवढं कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असताना थोडासा कार्यक्रमाला अवधी असल्यामुळे ॲडव्होकेट संतोष कोल्हे साहेबांच्या आपण याच्यामध्ये या घाईगडबडीच्या कार्यक्रमातून 10 मिनटं घेतलेले आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आता या डिजिटल युगामध्ये
आता मोठे मोठे जे बाबासाहेबांचं चरित्र असेल, महात्मा फुलेंचं चरित्र असेल, अजून कुठले संत कबीरांचं चरित्र असेल, गाडगे बाबांचं चरित्र असेल, तुकडोजी महाराजांचं चरित्र असेल, ही जी काही युगपुरुष आहेत ज्यांनी या समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. पण आता विद्यार्थ्यांकडे तेवढा त्यांच्याकडे वेळ नाही आहे. त्यांच्या MPSCचे एक्झाम, UPSCचे एक्झाम, परीक्षा वगैरे आहे आणि वेळ देऊ शकत नाही आणि वाचनामध्ये त्यांना आता आवड तशी फारशी राहिली नाही आहे. पण चित्रपट जे आहे हे अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि यूट्यूबमधून किंवा सोशल मीडियामधून किंवा टॉकीजमधून किंवा पेन ड्राईव्हमधून किंवा कम्प्युटरमधून हा जो विचार आहे हा हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच्यामधनं आंबेडकरी विचारधारेचे कट्टर समर्थक जर निर्माण झाले, शाहू आंबेडकर विचारांचे वारकरी जर निर्माण झाले तर हा विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जिवंत ठेवतील आणि या विचाराचा प्रचार आणि प्रसार करतील. आणि म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट संतोष कोल्हे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला. त्याच्यानंतरचे मुख्य जे निर्माते आहेत आमचे प्रफुल्ल चिट्टे साहेब, पाटील साहेब, तेल्लाराम यांची आमची आता जवळपास 4थी-5वी भेट आहे आणि हे 2 व्यक्ती विदर्भाच्या मातीतून जन्माला आले आणि शाहू आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्याच्या दिशेनं आणि व्यापक करण्याच्या दिशेनं आणि ही चळवळ उपेक्षित समाजापर्यंत पोहोचण्याच्या दिशेनं चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जी कामाला सुरुवात केलेली आहे त्यांचं ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या टीमच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या